मोठी बातमी राजकीय विश्वातून युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। अजितदादांची सोशल मीडियावरती बदनामी करत असल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप होता। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, युगेंद्र पवारांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन। आमच्यासाठी पवार कुटुंब सगळे आदर्श हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे। तुम्ही म्हणताय ते जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू। आम्ही तर पूर्णपणे त्याच्याशी सहमत नाही। दादा कोरोनामध्ये किती लोकांच्या मागे उभे राहिले, सगळ्या गोष्टी दादा करतात ना। भूषण झाला आता दोनच आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी जयदीप आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहेत। जयदीप, युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला, काय चर्चा दोघांमध्येही झाली आणि कुठलं आश्वासन युगेंद्र पवारांनी दिलंय? विशाल, आज युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळेंसाठी बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून युगेंद्र पवार हे दौरा करीत आहेत आणि आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे ते गेले असता 2 दिवसापूर्वी श्रीनिवास पवार ज्यांचे वडील आहे, म्हणजे त्यांचा मुलगा आहे युगेंद्र पवार, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं अजित पवारांसंदर्भात। आणि त्यातलं एक वक्तव्याचं एक शब्द आहे तो सातत्यानं सोशल मीडियाची टीम जी आहे ती फिरवत आहे, सोशल माध्यमांवरती, समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात ती व्हायरल करत आहे। त्या संदर्भात अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला आणि त्यानंतर त्यांना जाब विचारला आणि त्यानंतर जे आहे ते आश्वासन युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना। त्यानंतर तिथून पुढच्या दौऱ्यासाठी ते रवाना झालेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जे आहे ते युगेंद्र पवार बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत। मागील काही दिवसापूर्वी युगेंद्र पवारांना मराठा समाजाच्या वतीनं घेराव घालण्यात आला होता, मराठा आरक्षणाप्रश्नी संदर्भात प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर आता श्रीनिवास पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं अजित पवारांसंदर्भात ते चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं असं जे आहे ते युगेंद्र पवार सांगतायत। परंतु जे एकंदरीत ते व्हायरल सोशल मीडियावर श्रीनिवास पवार यांचं भाषण व्हायरल होते, त्या संदर्भात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि त्यानंतर त्यांचं जे आहे ते योग्य उत्तर देऊन जे आहे त्यांची समजूत काढून जे आहे युगेंद्र पवार पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेला आहे। विशाल, धन्यवाद जयदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जयदीप भगत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत होते। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळेला थेटपणे ज्या प्रकारे बदनामी केली जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलेला होता। युगेंद्र पवार यांनी देखील या चुका सुधारणार असल्याकडे लक्ष वेधलेलं आहे।